नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आपल्या समोर येणार आहे। सागरने मुक्तासाठी ठेवलेले 10 लाख रुपये हे चोरण्यासाठी सावनीने सागरच्या रूममधल्या किल्ल्या तर चोरलेले असतात, परंतु त्या किल्ल्या चोरलेला सगळा आळ तिने मित्रांनो लक्कीच्या अंगावर घातलेला असतो आणि त्यामुळे सागर हा आता लकीवर भरपूर चिडलेला असतो। तर आता दुसऱ्या ठिकाणी लकीही सागरवर खूप चिडतो, परंतु लकीशी काहीही चूक नसते। याची जास्त त्रास हा इंद्राला होत असतो। इंद्रा म्हणत असते की सागऱ्या, आपल्या लकीने काही केलं नाही, त्याच्या तोंडावरून वाटत होतं, परंतु मुक्ताला मात्र संशय येतो तो सावनीवर, कारण सावनीनेच हे सगळं चोरलंय। आता हे सगळं सत्य ही मुक्ता सागर आणि इंद्रासमोर कसं आणणार, त्याचप्रमाणे या चोरीचं सत्य समोर आल्यानंतर कोळी कुटुंब सावनीची कशी वाट लावणार आणि त्यानंतर सागर व मुक्ता यांची रोमॅन्टिक डेट, सागर हा मुक्तासाठी काय सरप्राईज प्लॅन करणार आहे हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर आतापर्यंतच्या भागांमध्ये आपण पाहिलं होतं, लकीवर आरोप टाकल्यानंतर सावनी मुद्दामच सागरला लकीच्या पासून लांब करत असते, म्हणजे ती त्याला समजावून सांगते की सागर, असं कधी होऊ शकतं, चुकून लकीकडे चावी वगैरे राहिली असेल किंवा एखाद्या लहान मुलाने खेळता खेळता लकीच्या खिशात चावी टाकून दिली असेल, हे तर कॉमन आहे, आपल्या घरात लहान मुलं आहेत ती तर खेळतच असतात ना। परंतु सागरचा याच्यावर विश्वास नसतो। सागर हा लकीला खूप उलटसुलट बोलतो आणि यामुळे लकीला त्रास होतो। यावेळेला आपण काहीही केलेलं नसताना आपल्यावर आरोप टाकला जातोय, लकीचा यामुळे राग अनावर होऊन निघून जातो। तर मुक्ता आणि लकी हे दोघे डॉक्टरकडे जाता जाता तसेच थांबतात। नंतर इंद्राला या सगळ्याचे खूप त्रास होत असतात। इंद्रा म्हणते की माझ्या पोराला कधी समजणार आहे, आता माझ्या पोराला कुठे हळूहळू अक्कल यायला लागली होती, मुक्ताने त्याला बरोबर समजावला होता, परंतु आता पुन्हा हे काय घडून बसलं। सागऱ्या, मला तरी वाटतंय ना की यावेळेला लकीची काही चूक नसेल, मी तुला सांगते। तर आता इंद्राचीच बाजू घेऊन मुक्ताही सागरला म्हणते की अहो सागर, प्लीज तुम्ही ऐकून घ्या, मलाही आईंचं म्हणणं म्हणजेच मला मम्मीचं म्हणणं बरोबर वाटतंय, यावेळेला लकीची काही चूक नाही, त्याच्या डोळ्यात ते दिसतंय, जर त्याची चूक असली तर तो पटकन ती कबूल करून टाकतो, त्यावेळेला त्याच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच भीती असते, ती भीती यावेळेला मला दिसली नाही तर एक निर्भीडपणा दिसला आणि त्याच्या डोळ्यामधून मला हे सत्य समजलं की हे त्याने केलेले नाही। मग आता इथे मुक्ता सावनीकडे वळून बघते, त्याच वेळेला सावनीच्या नजरेत तिला एक चोर दिसून येतो, हे सगळं सावनीच करते असं मुक्ताला हळूहळू वाटत असतं, परंतु हे सिद्ध करणार काय पुरावा हवा याचा मुक्ता आता विचार करत असते। त्यानंतर आता इथे सागर म्हणत असतो की मुक्ता, तुम्ही प्लीज लकीची अजिबात बाजू घेऊ नका, लक्की काय करतोय हे मी त्याला लहानपणापासून बघत आहे, म्हणूनच प्लीज माझ्याजवळ तुम्ही त्याची वकिली तर अजिबातच करू नका, तो कसा आहे काय हे मला पूर्णपणे समजलेलं आहे, म्हणून तुम्ही आता अजिबात काही बोलायचं नाही। मम्मी, मुक्ता, तुम्हाला एकच सांगतो, इथून पुढे आता लकीला पैसे द्यायचे नाहीत, त्याला कितीही पैसे दिले ते अपुरेच पडतात, म्हणून आता मी एक निर्णय घेतलाय, तो म्हणजे लकीला माझ्या ऑफिसमध्ये मी जॉबला लावणार आहे, तेव्हाच त्याला कळेल की पैशांची किंमत काय आहे। लकी जेव्हा ऑफिसमध्ये बसून 8-8, 9-9 तास काम करेल तेव्हा त्याला अक्कल ठिकाणावर येईल, पैसे कुठे व कसे उधळायचे हे त्याला नक्कीच समजेल, असा कठोर निर्णय तो घेतो। मुक्ता म्हणते की हो सागर, मला या निर्णयाचं कौतुक आहे, परंतु प्लीज लकीवर अशा प्रकारचा तुम्ही आरोप टाकू नका। तर इथे मुक्ता ही लक्कीच्या रूममध्ये येते आणि त्याला पाण्याचा ग्लास आणि गोळ्या घेऊन येते, तेव्हा लक्कीला ती म्हणते की लकी, आज आपलं डॉक्टरांकडे जाणं राहिलं, परंतु आपण उद्या नक्कीच जाऊया। तेव्हा मग लक्की म्हणतो की वहिनी राहू दे ना, तू कशाला उगाच त्रास करून घेतेस, माझा भाऊ माझ्यावर अजिबात विश्वास ठेवत नाहीये, त्याला मी इतकं सांगितलं की दादूस मी काही केले नाही, परंतु तरीही तो माझ्यावर आरोप लावतोय। तेव्हा मुक्ता म्हणते की लकी, मला समजतंय तू जे काही म्हणतोयस ते, मला तुझ्यावर यावेळेला पूर्ण विश्वास आहे, म्हणून तू अजिब कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नकोस, तू निर्दोष आहे मला माहिती आणि ते मी नक्कीच सागरला सिद्ध करून दाखवणार, असा आता इथे विश्वास मुक्ता ही लकीला दाखवते। ती म्हणते की हे बघ लकी, आपण जर चुकीचं नसलो ना तर आपण कोणालाही घाबरायचं नाही, आपल्याला सत्याची बाजू नेहमी धरायला कास करायची नाही, सत्य हे आपल्या समोर आहे, परंतु ते थोड्याच अंतरावर आहे, घाबरू नकोस, ते सत्य मी नक्कीच आता सागर समोर आणेन।
आता इथे लकीच्या डोळ्यातलं पाणी पाहून मुक्ताला खूप वाईट वाटतं, कारण सावनी ही कोणत्या तरी प्रकारे लकी आणि सागरमध्ये वाद करण्याचा प्रयत्न करते आणि पुन्हा ती तिचं काहीतरी प्रश्न करून सागरच्या आणि लकीच्या मध्ये भांडणं निर्माण करते हे त्याच्या लक्षात येतं. तर इथे लकी हा मुक्ताला सांगतो की वहिनी, मला यावेळेला त्या सावनीवर संशय येतोय, हे सगळं तिनेच केलं असं मला वाटतं. तेव्हा मुक्ता म्हणते की अजिबात काळजी करू नकोस लकी, मलाही तेच वाटतंय, दुसरं कोणीही करू शकत नाही, सावनीच आपल्या घरचा भेदी आहे असं ती त्याला म्हणते. परंतु तू घाबरू नकोस, सगळं काही सावनीच्या विरोधात पालटायला आपण एकत्र आहोत, तू घाबरू नको, ही मुक्ता नेहमी तुझ्यासोबत आहे. परंतु लकी हा सावनीनेच त्याला असं घरातून पळून जायला वगैरे वगैरे काहीच सांगत नाही, तो अर्धवट सांगतो, त्यामुळे मुक्ता काहीच बोलू शकत नसते. तरी ते सावनी मात्र वेगळ्याच एका ऐटीत असते. सावनी म्हणते की काही झालं तरीही आता सागर माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, मी सगळ्यांना पुरून उरलेली आहे आणि ती जी चावी आहे ना ती मी नक्कीच परत मिळवणार आहे, कारण लकीला आता मी स्वतः एका गोशामध्ये टाकलंय, म्हणजेच लकीच हा गुन्हेगार आहे, तोच हे पैसे चोरतो हे सागरच्या मनात सिद्ध झालं आहे. आता याचमुळे जरी कधी मी पैसे चोरले तरीही सागरला असंच वाटेल की हे पैसे मात्र आता त्यानेच म्हणजेच लकीनेच चोरलेत. नंतर आता इथे सागर आणि मुक्ता हे दोघेही रूममध्ये असतात आणि सागरचा मूड जरासा ऑफ असतो. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर, काय झालंय, तुमचा चेहरा इतका का पडला आहे? सागर म्हणतो की मुक्ता, काय बोलणार मी आता, इतका चांगला मूड होता, सगळं काही नीट चाललंय आपल्यामध्ये, मी सिंगापूरला जाणार होतो, तो कॅन्सल झालो, आपण दोघं पुन्हा एकत्र आलो, आपल्यामधले सगळे गैरसमज मिटलेत, सगळं काही गोडगुलाबीने व्यवस्थित सुरू आहे. परंतु बघा ना आज काय झालं, एका चावीवरून आपल्या लकीने हे सगळं काय केलं. मुक्ता म्हणते की आता तुम्ही काय म्हणालात, आपल्या लकीने ना, मग तुमचा लकी आपला आहे तर तो तसा कसा करू शकतो, लकीवर तुमचे संस्कार आहेत बरोबर ना, मग तो कसा वागू शकतो तुमचा भाऊ, आणि तो हे पैसे का चोरू शकतो? तेव्हा मग आता लगेच ती म्हणते की तुम्ही विश्वास ठेवा ना त्याच्यावर एकदा, त्याने हे सगळं काही केलं नाही आणि राहिला प्रश्न तर आपला तुमचं एक सरप्राईज होतं. सागर म्हणतो की सरप्राईज, तेच तर मी अरेंज करत होतो, परंतु हे सगळं होऊन बसलंय, घरामध्ये काय मूड झालाय, मी छान डेट अरेंज करणार होतो, परंतु आज काय होऊन बसलंय मला खरंच खूप वाईट वाटतं. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर, जर आपण एकमेकांशी आपल्या रूममध्ये एका छताखाली इतकं छान बोलतोय, दोघांमध्ये इतकं छान कन्व्हर्सेशन होतंय, तर मग त्यापेक्षा वेगळी आणि सुंदर अशी डेट दुसरी कोणती असू शकते बरं सागर? आता हे ऐकल्यावर मात्र सागरला वाईट वाटतं. सागर म्हणतो की नाही मुक्ता, बस झालं, या घरातल्या आणि सगळ्या भांडणांमुळे टेन्शनमुळे मुक्ता तुम्हाला मी वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे कुठे ना कुठेतरी मी नवऱ्या असल्याची कमतरता मला नेहमीच जाणवत आली, म्हणूनच आता मुक्ता बस झालं, काही झालं तरी आपण दोघे जायचंच आहे, मी जे प्लॅनिंग केलंय त्या प्लॅनिंगला मी आता पाणी फेरणार नाही, काही झालं तरी आपल्याला जायचं आहे. मुक्ता म्हणते की सागर, हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा सागर म्हणतो की हो मुक्ता, आपल्याला जायचंय, तुम्ही तयार व्हा, उद्या सकाळी आपण उद्याच निघतोय. हे ऐकल्यावर आता मुक्ता खूप खुश होते. मुक्ता म्हणते की सागर, पण आपल्याला जायचंय तरी कुठे? सागर म्हणतो की माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा, मग मी तुम्हाला जिथे नेतोय तिथे तुम्ही चला. मुक्ता म्हणते सागर, तुमच्यावर डोळे झाकून विश्वास आहे. तर इथे सागरने मुक्तासाठी छान साडीही आणलेली असते. आता मुक्ता ती साडी बघते आणि म्हणते की वाव सागर, किती सुंदर आहे ही साडी. सागर म्हणतो की मुक्ता, तुमच्या या स्पेशल मोमेंटसाठी स्पेशल साडी. आता सागर साडी दिल्याने खूप खुश असतो आणि मुक्तालाही खूपच आनंद झालेला असतो. आता मुक्ता ही ती साडी घेते आणि मुक्ताच्या मनात वेगळेच विचार येऊ लागतात. मुक्ता म्हणते की सागरच्या मनात नेमकं काय चालू आहे, नाही म्हणजे सागर मला ही साडी देतात, मला बाहेर नेतात, नेमकं सागरने काय केलं असेल. सागर आणि मुक्ता दोघं जणही आता त्या ठिकाणी पोचलेले असतात. सागर हा मुक्ताला एका रूमकडे नेतो आणि मुक्तालाच त्या रूममध्ये एंटर करायला सांगतो. मुक्ता जेव्हा त्या रूममध्ये येते त्याच वेळेला ते पाहून ती खूपच हैराण येते. सागरने एक छानपैकी हनीमून सूट त्या दोघांसाठीही बुक करून ठेवलेला असतो आणि ते पाहिल्यानंतर मात्र आता इथे मुक्ता म्हणते की शिट, मी काय विचार करत होते आणि हे सगळं काय, याचा अर्थ सागरला त्यांच्या मनातलं प्रेम माझ्यासमोर व्यक्त करायचं आहे. मी तर सगळ्यांसमोर अख्ख्या रोडवर सागरवरचं प्रेम व्यक्त करून मोकळे झाले, परंतु आता सागरला माझं प्रेम व्यक्त करायचं आहे. अच्छा, म्हणजे सागरने हे सगळं प्लॅनिंग करत होते. तर मला वेडीला कळलंच नाही, कशी इतकी बुद्धू तू, असं म्हणून ती आता स्वतःकडेच डोक्यावर हात मारून घेते. सागर येतो आणि मुक्ताचा हात धरून तिला घेऊन जात असतो. त्यानंतर इथे आता सागर हा मुक्तावर अगदी गुलाबांचा वर्षाव करतो आणि तिच्या जवळ जातो. त्याच वेळेला इथे सागर आणि मुक्ता एकमेकांकडे बघतच राहतात. नंतर आता सागर हा गुलाबाचं फूल घेतो आणि एका गुलाबाचं फूल हातात घेऊन तो मुक्ताला प्रपोज करतो. मुक्ताला म्हणतो की मुक्ता, मला माहिती आहे
जसं ठरवता आलं असतं तसं मी ठरवलं नाही, म्हणजे मी कुठेतरी कमीच नक्की पडलो असू. परंतु आता मला तुम्हाला एक गोष्ट नक्कीच सांगायची, मुक्ता, इथून पुढे मी तुम्हाला कुठेही सोडून जाणार नाही. काहीही झालं तरीही मुक्ता, मी नेहमी कायम तुमच्या सोबत राहणार आहे. आयुष्यभर तुम्ही कंटाळलात तरीही आपल्या दोघांना एकत्र म्हातारं व्हायचं आहे. काही झालं तरी मी तुम्हाला कुठेही लांब जाऊ देणार नाही ना, मी स्वतः तुम्हाला कधी सोडून लांब जाईन. कारण सागर आणि मुक्ता या दोघांची ही जोडी ही एकत्र कायम बांधली गेलेली आहे. ऐकून आता इथे मुक्ताला खूप मोठा आनंद झालेला असतो आणि सागर आणि मुक्ता हे दोघंही एकमेकांबरोबर एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे मशगूल झालेले असतात. तर इथे आता मुक्ता ही सागरला म्हणते की सागर, आपण आता इथून निघूया का? घरात एक वेगळाच प्रॉब्लेम आहे, त्यासाठी मला थोडं वाईट वाटतंय. मम्मी लकीच्या टेन्शनमध्ये आहेत म्हणून मला निघायचं आहे, आपण निघूया का? त्याच वेळेला सागर म्हणतो की हो मुक्ता, मीही तुम्हाला हेच म्हणणार होतो की आपण घरी जाऊया. तरी ते सावनी मात्र एका वेगळ्याच आनंदात असते. मुक्ताने मुद्दामच जी लॉकरची जी चावी असते ती चावी टेबलवरच ठेवलेली असते, जेणेकरून जो खरा चोर आहे तो मार्गी लागावा. तर इथे सावनी खुश असते. सावनी म्हणते की वा, चावी मला मिळणारच, माझ्या ताब्यात ही चावी येणार हे मला माहीतच होतं आणि ती चावी आता माझ्या ताब्यात फायनली आली. म्हणूनच आता ती म्हणते की मी म्हणाले होते या घरातलं सगळं काही माझ्या मुठीत येणार, ते 10 लाख रुपये, तो पैसा सगळं काही मला मिळणार आणि ते पैसे मी पुन्हा मिळवणार आणि माझ्या मैत्रिणीला देणार. काही झालं तरी सावनी ही कधीही गरीब नसू शकते. तर आता सावनी ही मुद्दामच जाते आणि लॉकरकडचे ते पैसे जे असतात 10 लाख रुपये ते तसेच्या तसेच असतात, ते काही सागरने उचलले नाहीत हे तिच्या लक्षात आलेलं असतं. म्हणूनच ती आता ते लॉकरमधले जे पैसे असतात ते पैसे उचलते आणि म्हणते की सावनी चल, तुझं काम झालं. परंतु इथे चलाक मुक्ता मागेच उभी असते आणि ती मागून येते आणि म्हणते की वा सावनी, हे तुमचंच काम होतं, तुम्ही आमच्या बेडरूममध्ये हे काय करताय आणि हे सागरचे पैसे तुम्ही का धरले? त्याच वेळेला आता सावनी हात झटकून पळतच असते. सावनी म्हणते की नाही मुक्ता, ॲक्च्युली ना मी इथे बघायला आले होते की लकीने पैसे सोडलेत की नाही. त्याच वेळेला आता मुक्ता खूप चिडते आणि म्हणते की तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही जे काही सगळं करताय ते मला कळत नाहीये का? ती आता तिचा हात मळते. सावनी म्हणते की हे काय करतेस तू मुक्ता? मुक्ता मात्र भयंकर चिडलेली असते. ती म्हणते की सावनी चला, आता तुमचा जो काही पिक्चर आहे ना तो सगळ्यांसमोर टेलिकास्ट करते, चला आपण लाईव्ह परफॉर्मन्स बघूया तुमच्या नाटकांचा. तेव्हा मग आता मुक्ता ही तिचा हात धरून सगळ्यांसमोर आणते आणि लकीला म्हणते की लकी, तू ही इथे समोर ये, सगळेजण असे उभे राहा. लकी म्हणतो की वहिनी जाऊ दे ना, काय आहे? तेव्हा ती म्हणते की चल लकी, काही झालं तरी तुझ्यावरचा आरोप खोडून काढायचा आहे. म्हणून आता लकीला ती घेऊन जाते. तेव्हा सावनी म्हणते की हिचं नेमकं काय चाललंय, आणि आता लकीला हाताला धरून ती बाहेर आणते, सावनीला देखील आणते आणि सागरला म्हणते की सागर, हे बघा, तुम्हाला जे काही सत्य सांगायचं होतं ना ते आता सगळ्यांचं समोर आणलंय मी. माझ्या मनात हे सगळं चालू होतं, परंतु मला काही पुरावा सापडत नव्हता. आज मला तो पुरावा सापडला आहे. ह्या सावनीला आता मी इथे रेड हँड पकडले. मुद्दामच ती मी किल्ली होती ती आपल्या टेबलवर ठेवलेली, जेणेकरून खरा चोर कोण आहे ते समजावे. म्हणूनच आता त्या खरा चोराला मी पकडले. सागर आता धक्क्याने बघतो तर मुक्ता म्हणते की हो सागर हो, ही सावनीच हे पैसे घेत होती. आता हिच्या हातात जे काही पैसे आहेत ना ते आपल्या लॉकरमधले आहेत आणि हेच पैसे ती घेत होती आणि आळ मात्र आपल्या लकीवर टाकत होती, जेणेकरून तुमच्यामध्ये आणि लकीमध्ये वाद व्हावेत. कारण तिला माहितीये लकीवर सगळा काही विषय टाकला की काय लकी आणि सागर यांच्यामध्ये तर तेढ आहे ती आणखी वाढवायची, हा हिचा प्रयत्न. परंतु ही हे पैसेच सोडणार होती हे मला कळलंय. तेव्हा मात्र इंद्रा खूप चिडते. इंद्रा म्हणते की ही मेकअपचं दुकान माझ्या लेकरामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करते. कोयत्याची शपथ घेऊन सांगते आज हिला मी सोडणार नाही. आता सावनी खूप घाबरते. सावनी म्हणते की माय डिअर सासूबाई प्लीज असं समजू नका, मी कशाला पैसे चोरेन, तुम्ही ते मला राहायला दिलं हीच खूप मेहरबानी. तेव्हा मात्र आता इथे लकी म्हणतो की गप ग सावनी, तू कशी आहेस ना मला चांगलंच माहीत आहे. तू चांगलीच कोणालाही फितवू शकते आणि तुझं जे काही आहे ना तो सगळं काही आता मी आज गचांड बाहेर काढतो आणि तू जे काही माझ्याबरोबर वागली, मला जे काही मुक्ता वहिनीच्या बद्दल भडकवले ते सगळं मी आता सगळ्यांसमोर काढतो. सावनी म्हणते की लकी तू पागल झालेस का, तू हे काय बोलत आहेस? मुक्ता म्हणते की पागल लकी नाही, पागल तुम्ही झाल्यात. तुम्ही पैशांसाठी काही करताय, जिथे घरात राहायला दिलंय तिथेच तुम्ही काय करताय हे तुम्हाला कळतंय का? त्याच वेळेला सागरचं मात्र आता टाळकं सटकतं. सागर म्हणतो की आतापर्यंत मी लकीवर अविश्वास दाखवला, मुक्तावरही, परंतु आता नाही. सावनी मला कळलेलं आहे की तूच या घरामध्ये मेन भांडणं लावत आहेस, तूच हे सगळं करत आहेस, तूच माझे पैसे चोरत होतीस. कारण तुला मी जे पैसे दिले नाहीत, तुला इन्व्हेस्टमेंटसाठी 10 लाख रुपये हवे होते, ते तुला मी दिले नाही, तर तू असा त्याचा बदला घेतेस, मी आता तुला सोडणार नाही. इंद्रा म्हणते की सागऱ्या हिला ना चांगली पोलिसातच देऊन टाक,
म्हणजे हिचा चांगलाच बंदोबस्त करू. आता मात्र सावनी हादरते. सागर व मुक्ता हे सावनीला जेलमध्ये टाकणार का, की आदित्यसाठी पुन्हा ते माघार घेणार, हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब